श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमध्ये खूप सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या ऐकत आहोत आणि वेगवेगळे विषय, जसं की आपण आज विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीची रचना पाठवली. त्यामधले भाव, त्यामधील शब्द आणि त्यामधील शब्दांची डेप्थ, शब्दांची जी गहराई आहे, ती जी डेप्थ आहे, खोली आहे, ती खरंच मनाला भावणारी अशी आहे. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की मी वेदनांना कधीच जास्त कवटाळत नाही, म्हणून बहुधा दुःख मला जास्त छळत नाही. मी वेदनांना कधीच जास्त कवटाळत नाही, म्हणून बहुधा दुःख मला जास्त छळत नाही. ही माझी एक चारोळी होती श्रोते हो. आणि मी माझ्या एका दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की परिस्थिती कितीही बिकट असो, परिस्थिती कितीही बिकट असो त्यावर मात करण्याची हिंमत ठेवा. परिस्थिती कितीही बिकट असो त्यावर मात करण्याची हिंमत ठेवा. कोणतेच संकट कधीच मोठे नसते, कोणतेच संकट कधीच मोठे नसते. फक्त लढताना मनात आत्मविश्वास हवा, फक्त लढताना मनात आत्मविश्वास हवा. आणि दुसऱ्या एका माझ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की काळ जेव्हा आपली परीक्षा घेतो तेव्हा आपली हिंमत हारायची नसते. काळ जेव्हा आपली परीक्षा घेतो तेव्हा आपली हिंमत हारायची नसते. सकारात्मक विचार करून जिद्दीने, सकारात्मक विचार करून जिद्दीने परिस्थितीवर मात करायची असते, परिस्थितीवर मात करायची असते. आणि परिस्थिती ही कधीच एकसारखी राहत नाही. परिस्थिती ही निश्चितपणे बदलता येते. त्यासाठी हवा तो आत्मविश्वास. आणि या आत्मविश्वासाने भरलेल्या, आत्मविश्वासाचा सकारात्मक संदेश देणाऱ्या आपल्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचना आणि त्या रचनांमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूयात, ज्यामध्ये विजय रमेश बामुगडे सर लिहित आहेत. विजय रमेश बामुगडे सरांनी लिहिले माणुसकी या शीर्षकाखाली की माणुसकीसाठी अश्रूंची प्रीत झरावी, माणुसकीसाठी अश्रूंची प्रीत झरावी. नकोत जातपातीच्या भिंती, नकोत जातपातीच्या भिंती, एकमेकांविषयी असावा प्रेम जिव्हाळा, एकमेकांविषयी असावा प्रेम जिव्हाळा. नकोत नुसती नाती. वाह, माणुसकीसाठी अश्रूंची प्रीत झरावी, नकोत जातपातीच्या भिंती, एकमेकांविषयी असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. सर पुढे असं लिहित आहेत की शब्दाला माणुसकीचा अर्थ असावा. क्या बात आहे. शब्दाला माणुसकीचा अर्थ असावा, नकोत नुसत्या वाणी. शब्दाला माणुसकीचा अर्थ असावा, नकोत नुसत्या वाणी. माणसाचे माणसाशी सूर जुळावे, माणसाचे माणसाशी सूर जुळावे. नकोत निशब्द गाणी, नकोत निशब्द गाणी. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच की माणुसकी म्हणजे काय, माणुसकीसाठी अश्रूंची प्रीत झरावी म्हणजेच एखाद्याचं दुःख पाहून, एखाद्याचे प्रॉब्लेम्स ऐकून आपल्या डोळ्यामधून प्रीत झरावी, त्या माणसाबद्दल माणुसकी वाटावी. एवढंच नाही तर जातीपातीच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि जिव्हाळा असावा, कोरडी नाती नसावेत. असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि शब्दाला माणुसकीचा अर्थ असावा, प्रत्येक शब्द हा माणुसकी वाटला पाहिजे. माणुसकी या शब्दाचा अर्थ, शब्दाला येणारा अर्थ म्हणजे काय तर आपल्याला इतरांचं दुःख कळलं पाहिजे, आपल्याला इतरांच्या वेदना कळल्या पाहिजेत. आपण इतरांशी बोलताना प्रेमानं बोललं पाहिजे, आपण इतरांना मदत केली पाहिजे, आपण इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपण फक्त स्वार्थी नाही तर त्यागीसुद्धा असलं पाहिजे. आपण समोरच्याच्या मन भावना समजून घेतल्या पाहिजेत. आपण जेवढं स्वतःला होईल तेवढं आपण स्वतःशी प्रामाणिक राहून समोरच्याला सुंदर क्षण जे आहेत ते दिले पाहिजेत, जेणेकरून आनंदाचा दरवळ जो आहे तो सर्वत्र पसरत राहील. खूप अप्रतिम सुंदर असा सामाजिक संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये अनिल दाभाडे सरांनी लिहिले रसायनी येथून. अनिल दाभाडे सरांनी 2 चारोळ्या पाठवलेल्या आहेत. पहिल्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत विचारात या शीर्षकाखाली की संतांच्या विचारात असते जणू वचन, संतांच्या विचारात असते जणू वचन. ऐकले वा वाचले तर रमून जाते मन, ऐकले वा वाचले तर रमून जाते मन, रमून जाते मन. आणि अगदी खरं आहे की विचार कोणते आपण ऐकतो, विचार कोणते आपण वाचतो
यावर आपल्या जीवनाचा प्रवास हा अवलंबून असतो. आणि संतांची जी वचनं असतात ते ऐकली तरी मनाला प्रसन्नता निर्माण होते. आपण पाहतो की खूप वेळा असं आपल्याला वाटतं की जगामध्ये सर्वात जास्त दुःखी आपण आहोत, सर्वात जास्त नैराश्य आपल्याला आहे, आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम आहेत आणि जे प्रॉब्लेम, जी दुःख, ज्या वेदना या खूप छोट्याशा असतात इतरांशी तुलना केल्यावर, पण आपण त्याचा बाऊ करतो आणि आपण त्या प्रॉब्लेमना उगाळत बसतो. आपण समोरच्याला नकारात्मकतेकडे घेऊन जातो, स्वतःही नकारात्मक होतो. जसं सरांनी म्हटले की संतांचं वचन हे वाचलं जरी तरी मन त्यामध्ये रमून जातं. का रमून जातं? तर संतांच्या वचनांमध्ये जगण्याची दिशा असते. संतांच्या वचनामध्ये आचार, विचार आणि आचरण याबद्दल मार्गदर्शन केलेले असते. त्यामुळे ते विचार, ती वचनं ही सर्वश्रेष्ठ असतात, नाही का? आणि पुढच्या चारोळीमध्ये झुळूक या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की झुळूक येता वाऱ्याची येते शिरशिरी अंगावर, झुळूक येता वाऱ्याची येते शिरशिरी अंगावर, फिरतो मोर पिसारा जणू अंगा खांद्यावर, फिरतो मोर पिसारा जणू अंगा खांद्यावर. तर वाऱ्याची एक थंड झुळूक आणि त्या थंड वाऱ्याच्या झुळकेच्या स्पर्शाने मोहरून गेलेले मन आणि सर्वांगावर फिरणारा मोरपिसारा सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये स्वाती विष्णू नष्टे मॅडम लिहित आहेत सातारा येथून. स्वाती विष्णू नष्टे मॅडम यांनी सातारा येथून विज्ञान या शीर्षकाखाली लिहिलंय की स्वप्न पुढे न्यायाचे विज्ञानानेच शक्य झाले, स्वप्न पुढे न्यायाचे विज्ञानानेच शक्य झाले, तर्क गोष्टीत काढण्यास इथेच सारे समजले, तर्क गोष्टीत काढण्यास इथेच सारे समजले, नुसते शब्दांचे नको ओझे. वाह, नुसते शब्दांचे नको ओझे, कृती जोडण्याचे सांगितले, नुसते शब्दांचे नको ओझे, कृती जोडण्याचे सांगितले, सृजनशील राहण्यास तंत्रज्ञानांनीच शिकवले, सृजनशील राहण्यास तंत्रज्ञानांनीच शिकवले, तंत्रज्ञानानेच शिकवले. तर विज्ञानाचं महत्त्व आणि विज्ञान हे माणसाला कृतिशील बनवतं असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका रचनेमध्ये अश्विनी खोळंबे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. अश्विनी खोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय. अर्धांगिनी या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की तुझ्या खिशाला परवडणारी अशी दुसरी कोणी मिळणार नाही. तुझ्या खिशाला परवडणारी अशी दुसरी कोणी मिळणार नाही, तडजोडीचा संसार सजवताना गोडी अशी रुजणार नाही, तडजोडीचा संसार सजवताना गोडी अशी रुजणार नाही, अशी अर्धांगिनी गुगल पण शोधून देणार नाही, अशी अर्धांगिनी गुगल पण शोधून देणार नाही. तू कितीही डाउनलोड केलंस तरी सेव्ह तुझ्या गॅलरीत होणार नाही, गॅलरीत होणार नाही. आणि खरंच खूप अप्रतिम, अगदी वेगळ्या ढंगाची अशी मॅडमची ही रचना होती की तुझ्या खिशाला परवडणारी दुसरी कोणी मिळणार नाही, दुसरी अर्धांगिनी कोणी मिळणार नाही, आणि तडजोडीचा संसार सजवताना गोडी अशी रुजणार नाही. आणि अर्धांगिनीसारखी तू गुगलवर शोधली तर ती एकतर भेटणार नाही आणि ती डाउनलोडसुद्धा होणार नाही गॅलरीमध्ये. खूप अप्रतिम सुंदर एक तक्रार जी आहे ती मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होती. याबरोबरच पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे एका रचनेकडे वळूयात. आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून. वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून लिहिलंय व्यसन या शीर्षकाखाली की नको नको व्यसनांची निसटती वाट, गोजीरवाण्या घराची लागू नये वाट, नको नको व्यसनांची निसटती वाट, गोजीरवाण्या घरांची लागू नये वाट, मोहमायेला भुलून घसरू नयेत पाय, मोहमायेला भुलून घसरू नयेत पाय, निष्पाप संसारांना लागू नये हाय, निष्पाप संसारांना लागू नये हाय, घरच्यांनी घरी परतण्याची ओढ दारादाराला, घरच्यांनी घरी परतण्याची ओढ दारादाराला, नशेमुळे कुटुंब जाऊ नये रसातळाला, नशेमुळे कुटुंब जाऊ नये रसातळाला, सोनेरी क्षणांची उजडो प्रसन्न पहाट,
सोनेरी क्षणांची उजाळो प्रसन्न पहाट, अवखळ आनंदाची उसळो सर्वत्र लाट, अवखळ आनंदाची उसळो सर्वत्र लाट. खरंच की एक व्यथा, एक विराधक असं सत्य मॅडमच्या या रचनेमध्ये होतं की नशिल्या अवस्थेमध्ये निरागस जीवांना तुडवण्याचे प्रकार जे आहेत ते जागोजागी पाहिले जातात. त्या अनुषंगानं एक संदेश देणारी अप्रतिम अशी रचना पाठवलेली होती की मोहमायेला भुलून घसरू नयेत पाय, निष्पाप संसारांना लागू नये हाय. कारण आपल्याला माहीत आहे की नशेमुळे संसार उद्ध्वस्त होतो. आपल्या मिळकतीची विक्री करून, घरातली भांडीकुंडी विक्री करून, घरातील अगदी पत्नीच्या गळ्यातील सोनं नाणंसुद्धा विकून नशा केल्या जातात. नशा ही खरंच एक श्राप आहे. एक मानसिकता जी आहे ती बदलण्याची गरज आहे आणि त्याबद्दल खूप अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये थंडी या शीर्षकाखाली शिल्पा बळीराम चित्रावार मॅडम लिहित आहेत बडोदा गुजरात येथून. शिल्पा बळीराम चित्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून लिहिले की शहारले अंग जव थंडीत, शहारले अंग जव थंडीत, मिठीत शिरावे प्रिया तुझ्या. शहारले अंग जव थंडीत, मिठीत शिरावे प्रिया तुझ्या, अनुभवावा उबदार स्पर्श तुझा, अनुभवावा उबदार स्पर्श तुझा, शहारेल आसमंत सारा, शहारेल आसमंत सारा. तर जे थंडी आहे, गुलाबी थंडी ज्याला आपण म्हणतो, तर त्या गुलाबी थंडीबद्दलचे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा प्रेमचारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले होते की शहारले अंग चव थंडीत, मिठीत शिरावे प्रिया तुझ्या. तर या थंडीमधला एक रोमांस जो असतो, जे प्रेमभावना असते, ती प्रेमभावना अप्रतिमरित्या शब्दबद्ध झालेली होती. पुढच्या एका अप्रतिम अशा कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम लिहित आहेत चिंचवड येथून. सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम यांनी चिंचवड येथून लिहिले आजीची परी. आजीची परी या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की हसता हसता रडते आणि रडता रडता हसते, राजकुमारी एक अशी मनात माझ्या बसते. हसता हसता रडते आणि रडता रडता हसते, राजकुमारी एक अशी मनात माझ्या बसते. आजीच बघून हसते, आजीच बघून हसते पण आई हवे असते. आजीस बघून हसते पण आई हवी असते, पप्पांना शोधत घरभर नजर तिचीच बिरबिरते. पप्पांना शोधत घरभर नजर तिचीच बिरबिरते. दूर कितीही असलीस जरी मनात तू असते, दूर कितीही असलीस जरी मनात तू असते, दुरून ही तू माझ्या कुशीत मजला भासते. वाह, दुरून ही तू माझ्या कुशीत मजला भासते. सोन पावले तव पडू दे नित आपल्या घरी, सोन पावले तव पडू दे नित आपल्या घरी. तूच आहेस आजीची हवी हवीशी परी, तूच आहेस आजीची हवी हवीशी परी, हवी हवीशी परी. वाह. तर आजी आणि नात यांच्यामधला खूप अप्रतिम सुंदर ऋणानुबंध आणि प्रेमभाव जो आहे तो मॅडमनी या रचनेमध्ये व्यक्त केलेला होता. खरंच की ती मुलं नशीबवान आहेत की ज्यांना आजी आजोबांचं सुख मिळतं, आजी आजोबांचा सहवास मिळतो, आजी आजोबांसोबत गप्पा गोष्टी करता येतात, फिरता येतात. कारण आपण पाहतोय विभक्त कुटुंबांमुळं आई वडील वेगळे असतात आणि नोकरीच्या कामधंद्याच्या निमित्तानं कुटुंब वेगळी होतात. त्यावेळी जी ती लहान मुलं असतात त्यांचं जगसुद्धा मर्यादित होऊन जातं. कधीतरी सणावाराला सुट्ट्यांमध्ये 4-8 दिवस येऊन ते जीवनाचा आनंद घेऊ पाहतात. आणि आपण हे सुद्धा पाहिलं असेल की मुलं जेव्हा आजी आजोबांपाशी येतात तेव्हा ते त्यांना सोडून जायचं नाव घेत नाहीत, परंतु शाळेचं निमित्त करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी घेऊन जावं लागतं. त्यामुळे ज्या ठिकाणी आज ही एकत्र कुटुंब आहेत त्या एकत्र कुटुंबातील सर्व माणसं आणि मुलं ही खरंच खूप नशीबवान आहेत. कारण जे मोठे लोक असतात, ज्येष्ठ लोक असतात, वयस्कर लोक असतात, ते शिक्षित असो, सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, त्यांच्याकडं ज्ञानाचं एवढं मोठं भांडार असतं, त्यांच्याकडे जीवनाचा एवढा मोठा अनुभव असतो की त्यांच्या एकेका शब्दांमुळं आपलं जीवन बदलू शकतं. त्यांच्या एका शब्दांमुळं आपल्या विचारांची दिशा बदलू शकते. त्यांच्या एका सल्ल्यामुळं आपलं लाखो करोडोंचं नुकसान जे आहे ते वाचू शकतं.
कारण त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी असते. त्यांनी त्या प्रत्येक प्रसंगाला फेस केलेलं असतं. त्यांना संकटातून मार्ग कसा काढायचा, कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा नाही, याचं खूप मोठं ज्ञान असतं. त्या ज्ञानाचा फायदा करून घेतला पाहिजे. आपण जे वडीलधारी लोक आहेत त्यांचा आदर सन्मान केला पाहिजे. त्यांना आपल्या सोबत ठेवलं पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये जर आपण वापर केला, त्यांचे सल्ले ऐकले, तर निश्चितपणे मला असं वाटतं की ते फायदेशीरच ठरतात. आणि श्रोते हो, तुम्ही तुमच्या आवडीच्या FM वर आहात. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.